डॅमाच्या विशयाक लागून तुमचे खूब लोक एकठांय जाले. फाटले कांय विशय त्यांचे लँड रायट्स कंपेन्सेशन ते मेळोन आनी वयल्यान दे हॅव ओपोज फॉर द डॅम एक्सटेंशन एक्सपान्शन खातीर कितें. There is no proposal for dam expansion. Okay, now this is the election time and everybody wants to take up the issues so that they become a leader in the village. कोण नवे कोण येता तांकां आयडेंटिफाय जाता न्ही लिडर, कोणा कडेन कॉन्टॅक्ट करप. The issues which were not resolved for last 40 years we have taken up. There is a separate committee which is established now. एक सेपरेट कमिटी अंडर द लिडरशीप ऑफ कलेक्टर जे म्युटेशन करतले, पार्टिशन करतले, आयडेंटिफाय करतले आणि तांकां एक सेपरेट दितले. आफ्टर 40 years वी गॉट दी क्लास 2 टू क्लास 1 हें हांवें केल्लें आसा. कळ्ळें न्ही. आमदार खूब जाण जावन गेले, हें फर्स्ट टायम केल्लें आसा. ताचे नंतर तांचे टोटल हे जे सालावली रिहॅबिलिटेशन आसा पळय न्ही तांचे विशय घेवन आमी 1 2 3 4 मिनिट्स बी काडून तांकां दिल्ले आसात. आय वील सीट विथ द पीपल. बट आतां कोण जे कॉल दिता न्ही कांय लोक ते कमिटीचेर सुरवातेक जाले तेन्नाच्यान आसात. बट दे रिमेंबर ओन्ली दीस इशू एट द बिगिनींग ऑफ द लास्ट वर्स जेन्ना इलेक्शनाचें आसा पळय न्ही तेन्ना तांकां ती याद जाता. सो आतां इलेक्शन स्टार्ट. आय वील शो यू जो मनीस पयलीं घेवन वता पळय न्ही ही वॉज अ परमनंट मेंबर ऑन दॅट. कळ्ळें न्ही. जेन्ना पळय ते इश्यूज कंटिन्युअसली डिस्कस जाताले. आतां दोज इश्यूज आर नॉट गेटींग डिस्कस जावं कितें केलें ना. बट आय एम व्हेरी शुअर आमी जे विशय घेतले आनी आयज तडीक लायिल्ले आसात वी आर रिजॉल्विंग एंटायर इश्यूज ऑफ द पीपल. तांकां जर इगो ना जर जाय दे शूड कम टू मी न्ही. आय एम अ लोकल रिप्रेझेंटेटीव. आय हॅव बीन वोटेड टू पॉवर बाय द पीपल. If they have issues, why should they go in opposite direction without meeting me? हांव जर करना जाल्यार तांणी एक झेंडो घेवन वचपाचो. फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव गॉट नो एनिमिटी विथ दीस पीपल. वाय दे डोंट कम विथ whom they have elected. म्हजो प्रश्न इतकोच आसा जे इलेक्टेड मेंबराक तांणी इलेक्ट करून दिल्ले आसात तुमचे प्रश्न आसा ते पयले सुवातेर म्हजे कडेन मागपाचे. हांव जर तांकां केअर करना आनी म्हजे दे फील दॅट आय एम इनएफिशियंट आय कॅनॉट डू इट जाल्यार मागीर दुसरे मार्ग करपाचे. वेर आर दे गोईंग टू एड्रेस दीस. आतां कमिटी केल्यो आनी कितें केलें फक्त आतां कितें जालां आमी ते विशय बराबर घेतल्या. ह्या 1 म्हयन्या भितर 3 फावटी मिटिंग्स आमी घेतलेले आसात. रेव्हेन्यू मिनिस्टर आनीक आमचे मुख्यमंत्री दे हॅव डायरेक्टेड आनीक आमी रेव्हेन्यू डिपार्टमेंटांतल्यान कमिटी काडलेली आसा टू रिजॉल्व ऑल दीस पेंडींग इश्यूज वन्स फॉर ऑल. जेन्ना हे कमिटीचे सगळे येवपाक लागले सामान्य मनशाक ताजी खबर ना. एनीवे इट इज गोईंग टू बी जातलें न्ही हे विशय. आमी बोवाळ केलो आनीक तें जालें. आमी मुखार सरले आनी जालें अशें म्हणपा खातीर मदेंच उठले आनी आमी केलें म्हणटा पयलें. लोकांक खबरां न्ही आमचे व्ह्यूज अशें कांय आसा थोडे ना. सगळेच न्ही तातूंतले थोड्यांक पिशे लायले तांणी सगळेच न्ही. पूण एक्सपान्शन बा कांय ना सलावली डॅमाचें. सलावली डॅम एक्सपान्शन जाल्यार खंय स्वप्न पडलें तांकां. वेर इज ऑल. खंय तरी येवपा जाय न्ही. कोण तरी अनाउन्समेंट करपाक जाय आयदर WRD ऑर रेव्हेन्यू ऑर मुख्यमंत्र्यान करपा आनी एक्सपान्शन बी जावपाक लोकां मदीं भंय क्रिएट करपाचो की एक्सपान्शन जाता आमी विरोध करतात. कळ्ळें न्ही. दीज आर द गिमिक्स ऑफ लास्ट इयर ऑफ द इलेक्शन्स.